हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. त्या दिवशी तो कुरिअरवाला आलेला आणि तो मला त्रास देत होता, तेव्हा तू अचानक येऊन तू माझी बाजूच घेतली नाहीस तर मला माफही केलंस. काय झालंय आई? विशाल काही बोलला का? नाही विराज, तो तर मला काहीच नाही बोलला, पण त्याच्या मनात जे चालू आहे त्याची कल्पना आली आहे आम्हाला. तुम्ही तर बोलला होतात की निर्णय आमच्या बाजूने होईल. आकांक्षाजी, आम्ही तर बर्बाद झालो, जमीनही आमच्या हातून निसटून गेली. मी ह्यांचा हक्क मिळवून देणारच, आणि हे लोक तेच करतील जे मी म्हणेन. विचार करा, वरच्या न्यायालयात केस लढण्यासाठी जास्त पैसा पाहिजे, मोठे वकील पाहिजे, त्यानंतर खूप तारखा मिळतील, वर्षानुवर्ष केस चालेल, आणि त्यानंतरही जर केस हारला तर हातात काय येणार आहे? काय अजूनही तुम्ही या मुलीला साथ देऊ इच्छिता? आता आम्ही तुझं काही ऐकणार नाही. गरिबांना मोठी स्वप्न नको दाखवूस की जमिनीवरून पाय सुटतील. आम्ही दिनानाथजींचं ऐकणार आहोत. नाही नाही, मी तुम्हाला हे चुकीचं पाऊल नाही उचलू देणार. हे बघा, तुम्हाला तुमचा हक्क मिळणार हे निश्चित. तुम्ही यांचं बोलणं नका ऐकू. हे फक्त तुम्हाला घाबरवायला बोलतायत. तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, ही जमीन तुम्हालाच मिळणार. ठीक आहे, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर उद्यापर्यंत इथून तुमचं सामान सुमन बांधून निघायचं, समजलात? जर तुम्ही लोकांनी आमचं म्हणणं ऐकलं असतं तर आम्ही तुम्हाला पैसाच दिला नसता, तर तुम्हाला इथं काही दिवस आणखी राहायला दिलं असतं, ज्यामुळे तुम्हाला आरामात तुमचं दुसरं घर शोधता आलं असतं. पण नाही, बहुतेक तुम्हा लोकांच्या नशिबात नाहीये. नाही नाही शेठ, असं म्हणू नका, असं म्हणू नका. जर तुम्ही नाराज झालात तर आमच्या वस्तीवाल्यांचं काय होईल? दया करा, दया करा, आमच्यावर दया करा. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय करायचंय, कोणाला साथ द्यायची. काका, हे तुम्ही काय करत होतात? नाही, आता आम्ही तुझं काही एक ऐकणार नाही, काही मानणार नाही. हे बघा, तुम्ही लोक ह्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. हे फक्त तुम्हाला घाबरवायला बोलतायत. तुम्ही प्लीज माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या सोबत आहे. आता मी तुझं काही एक नाही ऐकणार. तुझ्यावर विश्वास ठेवून बघितला मी. आता मी दिनानाथजींचं ऐकणार आहोत. हे तुम्ही लोक काय करताय?
हे बघा, माझं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला वेड बीड तर नाही ना लागलं? आम्ही तुला वेडत असतो का ग? हा? ही मुलगी आपल्याला वेड म्हणतेय. हिला धक्के मारून इकडून हकलून द्या. हे, माझं थोडं ऐका तरी. बस. शरम वाटायला हवी तुम्हा सर्वांना असं करताना. तुम्ही त्या व्यक्तीला धक्के मारत आहात जिने दीनानाथ शेठजी तुमच्यासाठी शत्रुत्व पत्करलं. आणि एक गोष्ट का देऊ नाही का तुम्ही सर्व? आता जर कोणी हात उगारण्याचा प्रयत्न केला ना तर हात कापून टाकेन त्याचा. अरे तुम्हाला कधी नाही कळणार की हिने तुमच्यासाठी काय केलंय. आणि खरं सांगू, ही हिची खूप मोठी चूक झालीये की हिने तुमची साथ दिली. अरे तुम्हा लोकांची एवढी लायकीच नाहीये की कोणी तुमच्या बाजूने आवाज उठवावा, कोणी लढावं तुमच्यासाठी. जन्मभर दुसऱ्यांच्या गुलामीची सवय झालीये तुम्हाला. आकांक्षा, चल तू इथून. तू ह्या माणसांसाठी जे काही केलंस ह्यांना त्याचं महत्वच नाही समजत आहे. ह्यांना फक्त एकच गोष्ट माहितीये, पैसा, फक्त पैसा. तुला ह्या असल्या लोकांसाठी तुझा जीव धोक्यात घालण्याची काही आवश्यकता नाहीये. चल माझ्या बरोबर. हॅलो. हा हॅलो. माझ्या घरी कोणाला काही संशय नाही आलाय की मी जे काही करते ते एक नाटक आहे, बनाव आहे. गुड पूजा, बस अशा प्रकारे नाटक करत राहा. एकदा साखरपुडा होऊ दे, मग संधी मिळताच आपण काही ना काहीतरी मार्ग निश्चित काढू. ते तर ठीक आहे विशाल, पण मला नाही वाटत की दादा आपल्या लग्नाला संमती देईल. आणि हे जे काही चाललंय त्यानंतर तर मुळीच नाही. हो पूजा, तू बरोबर बोलतेस. मी तुझ्या दादाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, कोणाची इच्छा असो वा नसो, तुला आणि मला एकत्र येण्यापासून कोणी अडू शकत नाही. हो विशाल. सुकन्या आमच्या कन्या. हो विशाल. आता काय करू? जर यांना कळलं की मी विशालशी बोलते तर होणारं काम सुद्धा नाही होणार. हे बघ विशाल, आजपासून मला कॉल किंवा माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करू नकोस. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती की मी तुला एक चांगला माणूस समजत होते. हॅलो पूजा. हे बघ, मला समजून चुकलंय की तू कशा प्रकारचा माणूस आहेस. म्हणून तुझ्यासाठी चांगलं आहे की तू मला विसरून जावंस. नाहीतर मी सगळं दादाला सांगेन. आणि तसंही माझा साखरपुडा आता ठरलाय.
माझ्यासाठी माझं कुटुंबच सगळं काही आहे. ते जसं म्हणतील तसंच मी करेन. पूजा, जर तुझ्या जवळ कोणी आलं असेल तर तू फोन ठेवून दे, मी समजून जाईन. पूजा, आई, वहिनी, तुम्ही दोघी कधी आलात? विशालचा फोन आला होता. आम्ही सगळं ऐकलं आणि आम्हाला सगळं कळलं देखील आहे. काय काय कळलं तुम्हाला? हेच की आमची पूजा किती समजूतदार आहे आणि आपल्या घरातल्यांची केवढी काळजी करते. आई, आज विशालला मी एवढा ऐकवलंय ना की पुन्हा कॉल करायची हिम्मतच नाही करणार. चांगलं झालं पूजा की तू विशालशी उलटसुलट बोललीस. जर तरी त्याने तुला त्रास दिला ना तर तू तुझ्या दादाला सांगून टाक. पूजा, तो मुलगा तुझ्या लायकीचा नाहीये आणि तुझ्या बाबांनी जो तुझ्यासाठी मुलगा शोधलाय ना तो खूप चांगला मुलगा आहे आणि तू लग्नानंतर तिथे खूप सुखी राहशील. हे घ्या पाणी. ही तुम्ही खूप चांगली बातमी दिलीत की उद्यापासून तुम्ही शाळेत जाणार. हो पार्वती, आता ट्रस्टींबरोबर बोलणं तर झालंय, बघूया पुढे काय होतं. आकांक्षा, काय झालं बेटा, इतकी त्रासलेली काय? काय झालं बेटा? आपण केस जिंकलो ना. नाही बाबा, नाही? पण का? माहिती नाही बाबा, पण आज कोर्टात दीनानाथजींनी असे काही पुरावे सादर केले ज्यामुळे हे सिद्ध झालं की ती जमीन त्यांचीच आहे. बेटा, नक्कीच त्या दीनानाथची यामध्ये काही ना काही चाल आहे. त्याने आतापर्यंत काहीच केलं नव्हतं, इथपर्यंत की स्टे ऑर्डर आला तरीही काही केलं नव्हतं आणि अचानक आता हे पुरावे कुठून आले? सुकन्या आमच्या कन्या. त्याने आतापर्यंत काहीच केलं नव्हतं, इथपर्यंत की स्टे ऑर्डर आला तरीही काही केलं नव्हतं आणि अचानक आता हे पुरावे कुठून आले? नाही बेटा, तू उदास होऊ नकोस. आपण नक्कीच काहीतरी करू. आपण हायकोर्टात जाऊ, आपण तिथे जाऊन अपील करू आणि तू वस्तीवाल्यांना सांग अजिबात काळजी करू नका. बोलले होते बाबा, मी सगळं बोलले. पण वस्तीवाले दीनानाथजींच्या जाळ्यात अशा प्रकारे अडकले की त्यांनी मला बाबा, त्यांनी माझं काही एक ऐकलं नाही. आणि एवढंच नाही, त्यांनी मला धक्के मारून वस्तीतून हकलून बाहेर काढलं. म्हणूनच
म्हणूनच मी हे सर्व करायला तुला नको म्हटलं होतं. पण तुम्हाला माझं ऐकायचं नसतं. तुम्हाला दोघांना वाटतं मी बेअक्कल आहे. हा, हे बघ पार्वती, मी तुमचं काही ऐकणार नाहीये. तुमचं ऐकलं याचाच तर परिणाम आहे की आकांक्षाला 2दा संकटांचा सामना करावा लागला. किती वेळा समजावलं की दुसऱ्याचं भलं करू नका. आजकाल तो जमानाच नाही राहिलाय की तुम्ही दुसऱ्याचं भलं करावं. पण नाही, तुम्हा दोघांना तर लोकांचा उद्धार करायचा आहे ना. पार्वती, आपण सगळेच जर असा विचार करायला लागलो तर ज्या वाईट गोष्टी कमी झाल्या पाहिजे त्या वाढतील. जर इंग्रजांच्या काळामध्ये कोणीच आवाज उचलला नसता, सत्याग्रह केले नसते, तर आजही आपण त्यांचे गुलाम असतो. मला हे सगळं नाही ऐकायचंय. मी आकांक्षाला हे काम करू देणार नाही. ठीक आहे, आपण बसून वाट बघूया की गुंडांचं राज्य यावं आणि आपण त्यांचे गुलाम बनू. तुमच्या बोलण्याला मी फसणार नाहीये. आजपासून आकांक्षा समाजसेवा करणार नाहीये म्हणजे करणार नाहीये. तू बघ सुनबाई, कोर्टाचा निर्णय आपल्या दिनूच्याच बाजूने होईल. आई, काय झालं दिनू? आई, तुझ्या आशीर्वादानं आणि आई भवानीच्या कृपेनं आपण केस जिंकलेलो आहोत. अरे ही तर लईच आनंदाची गोष्ट आहे. होय आई, आता आमचं स्वप्न निश्चित पूर्ण होईल. आम्ही तिथे आलिशान इमारत बांधणार. सुकन्या आमच्या कन्या. होय आई, आता आमचं स्वप्न निश्चित पूर्ण होईल. आम्ही तिथे आलिशान इमारत बांधणार. तुझी प्रत्येक इच्छा नक्की पूर्ण होणार. होय आई, तू बस. आई, आज आम्ही लय खुश आहोत म्हणून आज आम्ही तुझी एक इच्छा पूर्ण केली. आम्ही तुझ्या खात्यात 25 लाख रुपये जमा केले. अरे, तुला हवं होतं ना गंगेकाठी यात्रेकरूंसाठी निवास बांधावा, हो ना? दिनू, हे तर तू लई चांगलं केलंस आणि मी बी लई खुश आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता ही केस तू जिंकणार. आणि तू उगाच चिंता करत होता. बघत चिंता करून करून कसं एवढूस तोंड करून बसला होता. हा, आज तुझ्यासाठी मी आज जेवण बनवते आणि ते बी साजूक तुपात. बरं आई. बाबू, पण हे तू केलंस कसं? आम्ही तुला सांगतो आई, ते काय वस्तीवाल्यांनी ही जमीन कन्ना साहेबांकडून 1990 मध्ये घेतली होती आणि त्याचे काही हप्तेही दिले होते. जेव्हा आम्हाला हे कळलं तेव्हा आम्ही खन्नाला बोलवलं आणि त्याच्याकडून 1989चा आमचं नावचं अग्रीमेंट बनवून घेतलं आणि सही करून घेतली. पहिल्यांदा तर खूप टाळाटाळ केली त्यानं, पण आई तुला तर माहितीये की आम्ही कोणतंच काम अर्धवट नाही सोडत. बस
ते अग्रीमेंट मिळताच ते कोर्टात सादर करून टाकला आणि निर्णय आपल्या बाजूने लागला. पण त्याहून जास्त गमतीची गोष्ट काय झाली माहितीये? नाही बाबू, आमसनी नाही माहिती, सांग की तूच. कोर्टाचा निर्णय झाल्यावर आम्ही तिथं वस्तीवर गेलो आणि माहित आहे तुला तिथं आमचा सामना कोणाशी झाला? आकांक्षाशी. ती अजूनही आमच्याशी टक्कर द्यायला तयार आहे. तिचं म्हणणं आहे की ती ही केस वरच्या न्यायालयात घेऊन जाणार. आम्ही वस्तीवाल्यांना बोललो, बघा तुम्ही लोक वरच्या कोर्टात जाणार, त्याला वेळ लागेल, मोठा वकील करावा लागेल, पैसाही लागेल जो तुमच्याजवळ नाहीये. पण आमच्या मनात तुम्हा सर्वांसाठी अजूनही दया आहे. मग आपण असं करूया की आम्ही तुम्हा सर्वांना काही भरपाई देऊ आणि काही दिवसांसाठी इथं राहायची मुदतही देऊ. पण एका अटीवर, तुम्हाला आम्ही किंवा आकांक्षा यातील कोणाला एकाला निवडावं लागेल आणि वस्तीवाल्यांनी आम्हाला निवडलं. आई आज आम्ही लय खुश आहे. हो हो बाबा, खुश का नसणार तुम्ही? कारण तुमच्या भडकावण्यामुळे वस्तीवाल्यांनी तुम्हाला साथ तर दिलीये, पण आकांक्षाला मात्र धक्के मारून वस्तीतून हाकलून दिलंय. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या